नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज नूतन कन्या टॉक शो मध्ये आज आपल्या समोर एक पाहुणे येत आहेत. त्यांचे नाव आहे कुमारी ऋतुजा हटवार. प्लीज टाळ्या वाजवा. तुम्ही तुमचं मास्क सुप्रभात. मी ज्युनियर कॉलेज आहे. मी 11th क्लासमध्ये आहे. सर्वात प्रथम मी तुम्हाला हे विचारेन की तुम्ही ह्या स्टेजपर्यंत म्हणजे कशी तुम्ही तुम्हाला कोणत्या समस्या तुम्ही फेस करून इथपर्यंत पोहोचले? समस्या म्हणजे अशा नसतात, त्यांना त्यांचं जर आपण समोर येऊन सामना केला तर ते आपल्यासाठी काहीच नसतात. खरं तर म्हणजे आपल्याला त्यांना फेस करावंच लागते. समोर जायसाठी ते सगळं आपल्याला त्यांच्याशी निपटून घ्यावं लागते. त्याचबरोबर तुम्हाला समोर काय करण्याची इच्छा आहे? खरं तर मला पायलट बनायचं आहे आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. म्हणजे खूप मेहनत करायला तयार आहे आणि त्यासाठी माझं खूप चॅलेंज आणि माझे शिक्षकांनी माझं मला खूप सहाय्य केलं आहे आणि मी आणखी पुढे जायचं माझं स्वप्न आहे. तुम्हाला पायलट बनण्याची इच्छा ही प्रथम केव्हा झाली जीवनात तुमची? खरं म्हणजे मी एका पेपर न्यूजमध्ये वाचलं होतं की एका वडिलांनी म्हणजे काहीच काम न करता त्यांनी आपल्या मुलींना इतकं शिकवून इतकं मोठं केलं की ते आता त्यांना तिन्ही मुली एक पायलट, इंजिनियर आणि एक डॉक्टर आहे. तर त्यांच्यामधून मला हे झालं की मी सुद्धा पायलट बनावा आणि मला सगळेजण सहाय्य करत आहेत तर मी त्यांचा ह्याच्यावर पायलट बनण्यासाठी तुम्हाला तुमचे आयडल कोणाचे बाबा असतात, कोणाची आई, तुमची आयडल पर्सन कोणतं? पायलट माझी आई मी म्हणजे माझे बाबाच्या आधीच शिकवले आहेत आणि माझी आईची मला खूप मदत करते. जे तू म्हटलं तो शिक्षणासाठी पैसे वगैरे सगळं तीच करते. तुम्हाला सर्वात प्रथम तुम्ही स्वप्न असतील त्याचबरोबर तुम्हाला काही व्यक्ती मदत असतील की कशाला करून एक मुलगी म्हणून तुम्ही काय म्हणजे तुम्हाला समाजात कोणत्या समस्या फेस करते? त्यांचं तर कामच असते ना म्हणायचं. ते आपल्यावर असते की आपल्याला काय बनायचं आहे आणि काय नाही. त्यांच्याकडे जर स्वतःचं आयुष्य आपण थोडं ना बरबाद करणार आहोत आणि थोडं ना आपला म्हणजे स्वप्न उडणार आहे. मग तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे तुम्ही स्वप्न साकारून तुम्ही समाजातील अजून मुलींना काय संदेश देऊ शकता? की म्हणजे लोकांच्या म्हणण्यावरून आणि पैसे नसल्यामुळे किंवा दुसऱ्या कोणत्या कारणाने आपलं स्वप्न मोडू नका. तो आपलं स्वप्न साकार करा आणि पुढे जा.